पृथ्वीराज बाबा देशमुखांना मोठ्या जबाबदारीची चाहूल, पालकमंत्र्यांचे संकेत। भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कडेपूर येथे जल्लोषात अभिष्टचिंतन सोहळा पार पडला। या कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांना लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। भाजप काम करणाऱ्यांना संधी देणारा पक्ष आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा माझा फोन पृथ्वीराज बाबांना कोणत्याही क्षणी येऊ शकतो असं ते म्हणाले। पाटील पुढे म्हणाले की अटल सेतूसारखे मोठे प्रकल्प भाजपने सरकारने आणले असले तरी जनतेसाठी केलेली वैयक्तिक कामे अधिक महत्त्वाची ठरतात। पृथ्वीराज बाबांनी वयाच्या अवघ्या 25शीत प्रस्थापितांविरोधात उभे राहत साखर कारखाना, सूतगिरणीसारख्या संस्था उभारल्या आणि अनेकांच्या घरात चूल पेटवली। जिल्ह्याची जबाबदारी सांभाळताना त्यांनी केलेलं कार्य पक्षाच्या नजरेत असून त्यांना योग्य वेळी मोठी संधी मिळेल असंही त्यांनी नमूद केले। आमदार गोपीचंद पडळकर यांनीही देशमुख यांच्या कार्याचं कौतुक करताना वादळात दिवा लावण्याचं काम बाबांनी केलंय। अनेक न सुटणारे वाद त्यांनी मिटवले। भाजपाला अशा नेतृत्वाची गरज आहे असं सांगितलंय। कडेपूर येथील निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती। आई देवयानी देशमुख, पत्नी वृषालीताई देशमुख, वहिनी शिवानी देवी देशमुख तसेच स्नुषा रुणालीराजे देशमुख यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले। त्यानंतर देशमुख यांनी सकाळी डोंगराई देवीचं दर्शन घेतलं आणि कार्यक्रमस्थळी येऊन केक कापून वाढदिवस साजरा केलाय। या सोहळ्यास माजी आमदार सदाशिव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, किरण तात्या लाड, राजेश पाटील, धैर्यशील कदम, रविराज दादा देशमुख, सुरेंद्र चौगुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तसेच जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, आबासाहेब देशमुख, संतोष वेटाळ, स्वप्नील पाटील, प्रसाद पाटील, मजूर फेडरेशनचे पदाधिकारी, उद्योजक सर्जेराव नलवडे, शिवाजीराव मगर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, दीप्ती रेठे यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी जयवंतराव पाटील, अरुण लाड, अमित गोरखे, सुधीरदादा गाडगीळ, सुरेश भाऊ खाडे, अतुलबाबा भोसले, खासदार विशाल पाटील, शिवाजीराव नाईक, रोहित पाटील, बाळासाहेब पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, राहुल महाडिक, समित कदम, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, अमरसिंह देशमुख, मनोज सरगरे, श्रीपाद चितळे, नीताताई केळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या। सांगली, सातारा जिल्ह्याच्या विविध परिसरातून आणि कडेगाव पलूस तालुक्यातून कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती। कवटेमंका, पलूस व कडेगाव तालुक्यातील विविध गावांमधून सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हयूम सावनूरकर, विकास हाके, दादासाहेब कोळेकर, महेश पवार, उदयनराजे शिंदे, अनिल शिंदे, अनिल लोंढे, संजय सगरे, पांडुरंग सगरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली। कडेपूरचे सरपंच सतीशराव देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, भारतीय जनता पक्षाचे कडेगाव तालुका अध्यक्ष विकास सूर्यवंशी, तालुका पंचायत सदस्या पूनम माळी, आनंदराव कुराडे, प्रशांत दमामे, राजाराम पाटील, लक्ष्मण कनसे, बाबासाहेब शिंदे, मिलिंद भैया पाटील, रंजना लोखंडे, अमोल डांगे, विजय गायकवाड, निलेश लंगडे, सुधाकर चव्हाण, मुक्तार पटेल, अशफाक पठाण, हनुमंत शिंदे, हनुमंत थोरात, संदीप मोरे, संदीप गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे। संपूर्ण दिवस देशमुख यांच्या निवासस्थानी भेटीगाठी, शुभेच्छांचा वर्षाव आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला। विविध स्तरातील लोकांच्या उपस्थितीमुळे देशमुख यांचे जनसंपर्क आणि संघटन शक्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। एकूणच वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या या शक्ती प्रदर्शनातून पृथ्वीराज बाबा देशमुख यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता अधिकच बळावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क। एकच नजर, चौफेर खबर।